नमस्कार, मी राजाभाऊ शुक्ल गुरुजी। आता आपण प्रत्येक घरात जो चर्चेचा विषय, कुठल्याही कामात अडचणी येतात, कुठला व्यवसाय करावा, खरंच मग जन्मकुंडली जी सांगते त्याप्रमाणे व्यवसाय आपण निवडायचा आहे। बघा, अनुभव घ्या। लग्न चंद्र 10व्या स्थानात महत्वाचे। पित्याच्या व्यवसायातून धनप्राप्ती म्हणजे काय? लग्न चंद्र 10वे स्थान। जन्मकुंडली जी आहे आपली, जन्माची कुंडली जी, त्याच्यामध्ये 12 स्थान आहे। त्याच्यातलं जे 10वं स्थान आहे पिता स्थान। पित्याच्या व्यवसायातून धनप्राप्ती, मग तिथे चंद्र असेल तर, मातेपासून मंगळ असेल तर, हे सगळा अभ्यास आहे। तुम्हाला कुंडली जर शिकवली येईल, पण त्याच्यातनं ओळखणं फार महत्त्वाचं आहे। प्रत्येक गल्लीत 8-8 ज्योतिषे, 5-5 ज्योतिषे, 2-2 ज्योतिषे प्रत्येक गावामध्ये, पण काही नाही, कुंडल्या शिकल्या पण ओळखणं। मनुष्य बघा, तणावाखाली, महागाईमुळे खूप त्रस्त झालेला आहे। त्याच्यामुळे हा जो ज्योतिषी असतो ते कुंडलीत सांगतो तुम्हाला नारायण बली करा, त्याच्यात नाही गुण आला कालसर्प करा, त्याच्यात गुण नाही आला त्रिपिंडी करा। अरे हे काय? डॉक्टर सांगतो, नाडी पाहतो डॉक्टर, डोळ्याच्या खाली काळं पाहतो, नख पिवळे पाहतो, जीभ पाहतो, पहिले ब्लड तपासा, त्याच्यात गुण नाही आला युरिन तपासा, त्याच्यात गुण नाही आला हे। अरे काय? हे कलियुग आहे। सत्ययुग गेलं, द्वापरयुग गेलं, त्रेतायुग गेलं, हे असंच सर्च करणारा कोण नाही। तर एखादा ज्योतिषी किंवा डॉक्टर जर ओळखणारा असला, लागलीच त्याला ताबडतोब नंबर, पण ते कोणी नाही। एक 3-4% फक्त लोक आहे की त्यांच्या इथे खरंच गर्दी असते, बाकीचं कलियुग। तर बघा, या कुंडलीमध्ये नीट अभ्यास करायचा आहे। जो ज्योतिष्य शिकतोय किंवा जो ज्योतिषाचा व्यवसाय करतोय, तर त्याने मुळापासून जायला पाहिजे, मुळापासून जात नाहीये। खरंच आपलं पुस्तक वाचायचंय, करतंय पुस्तकी ज्ञान, मग मातेपासून मंगळ असेल तर लाभ, शत्रूपासून बुध असेल तर, शनी असेल तर नोकरापासून काय त्रास होतो। जन्मकुंडली जे आहे, 12 घर जे आहे, त्याच्यामध्ये पहिले स्थान म्हणजे तिथे जर चंद्र किंवा सूर्य असेल तर जास्त बलवान, चांगला, शुभ, उत्पन्नाचा मार्ग खुला। सूर्य ग्रह रवी, त्याचा गुण म्हणजे चिकित्सक, जल, धान्य, सुवर्ण, मोती, मनोरंजन, व्यवसाय। चंद्रापासून लाभ काय? लाभ, वस्त्र, उद्योग, मातीकाम, शेती। मंगळापासून युद्ध, उपाय काय? मंगळापासून साहस। बुध असेल तर लग्नी, म्हणजे जन्मकुंडलीत जे मधलं स्थान जे आहे, पहिलं स्थान जन्मकुंडलीत, त्या ठिकाणी हे जे शुभग्रह सांगितले। बुध असेल तर काव्य, ज्ञान, वेद, धार्मिक वृत्ती, पुरोहित, कर्म, जप, गुरुवृत्ती। शुक्र असेल तर वाहन, तांदळाचा व्यवसाय, स्त्री, गाय, आणि शनी लग्नी असेल तर सतत प्रवास। जन्मकुंडलीत मध्ये असेल तर लग्नी म्हणजे 1 नंबरच्या घरात। गुरु सर्वात चांगला, पण जोडीला जर राहू असेल, केतू असेल तर, पापग्रह असेल तर अशी संधी येऊन निघून जाते। शुक्र, चंद्र अतिशय चांगला, पण चांगल्या ठिकाणी, चांगल्या घरात पाहिजे। मंगळ आणि राहू याची जोडी एका घरात,
आश्लेषा मघाचे नक्षत्रावर जन्म आहे बघा. मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याचं जे त्यावेळेचं जे नक्षत्र आहे ते जर अशुभ असेल तर पंचक नाही तर त्रिपाद, म्हणजे माणूस गेला तर त्रिपादवर गेला तर 3 गोळे ठेवतात. ते का ठेवतात तर घरातला मनुष्य 3 जण निघून जातात, एक्सपायर होतात वर्षाच्या आत, असं हे शास्त्र आहे. आणि 5 जण जर पंचक असेल तर 5 जण जातात, म्हणून 5 गोळे कणकेचे ठेवता, इथे इथे आणि इथे आणि इथे. पंचक आणि म्हणजे माणूस गेला तरी पाहायचं आणि मुलाचा जन्म झाला तरी पाहायचं. मग अशुभ नक्षत्र आहे. आता एखादा मुलगा त्रास देतो तर आपण म्हणतो मुळावर पडला, म्हणजे मूळ नक्षत्रावर, त्याचा नक्षत्रावर जन्म झाला, मुळाच्या मूळ नक्षत्र. आश्लेषा मघा मूळ ज्येष्ठा विशाखा धनिष्ठा हे अशुभ. टोटल 27 नक्षत्र. चंद्र गुरु एका ठिकाणी अत्यंत शुभ एका घरामध्ये, हे तुम्हाला समजणार नाही. पूर्ण जन्मकुंडली पाहावी लागल आणि ज्याला जे जमतं त्यानेच ती पाहावी. जीवनात प्रगती खर्च करू शकाल. काय आपल्या इथे अपायांवर उपाय म्हणून जग पुढे चाललंय. जन्मकुंडलीचं आवड करा, घ्या तुम्ही आणि त्याची माहिती घ्या आणि ते तसं तपासा. नाही जमत तर फोन करा. दोन्हीपैकी एक ऑप्शन आहे, एक तर तुम्ही पहा, नाही जमत तर फोन करा. उद्या आपण ह्याच वेळेस भेटूया. नमस्कार. छान झालं तुझं बारामतीत, मला इतका